कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही ह्यांना मावशी म्हणालात म्हणजे माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचा मुलगा आहे। ओ, आणि हा आकाश खरंच खूप मोठा बिझनेसमॅन आहे। इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे याची। इज दॅट सो? मला हे असे बिझनेस करणारे लोक खूप आवडतात। अशा लोकांमध्ये ना एक पॅशन असतं, डेडिकेशन असतं, स्वतःचा एम्पायर स्वतःच्या बळावर बनवण्याचं। नाईस। ऍक्च्युली मी पण एक छोटासा बिझनेसमॅन आहे। मी ऍक्च्युली लोकांसाठी ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करतो आणि शहराबाहेर काही गावांमध्ये तिथल्या डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा माझा हातभार आहे। अच्छा, म्हणजे तुम्हाला ऑलराऊंडर बोलता येईल तर? अहो नाही, अजिबात नाही। पण इथे मुंबईत अहो सर, तुमच्यासारखे टॅलेंटेड लोक इथे मुंबईतच भेटतात ना। नाही, जोक सपाट। ऍक्च्युली विशाखा मॅडमचं थोडं काम होतं म्हणून त्यांना भेटायला आलो होतो। त्यांची एक डील होती, जरा डिफिकल्ट होती, पण आज फायनली आम्ही ती क्रॅक केली। आय एम सो सॉरी। एक मिनिट, हे माझं बिझनेस कार्ड। लकी एंटरप्राइजेस, पीटीओ। when you run out of your luck then contact Lucky Bhai. Interesting. वेल, आकाश, अरे पत्रिका खूपच छान आहे रे। होते बाबांची चॉईस आहे। ओ, ओके ओके। मावशी, लग्नाला यायचंय। माझ्या मुलाच्या लग्नाला मी येणार नाही का? पण तुला खरं सांगू आकाश, तुला असं बघून खूप छान वाटतंय। नाहीतर तो आकाश जो लग्न करायला तयारच नव्हता, नंतर झाला लग्नाला तयार, पण मुलीचा फोटोच बघायला तयार नाही। आणि कुठे हा आकाश जो आपण होऊन स्वतःच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलाय। अरे काय आहे दादा, काय करताय तुम्ही? लक्ष कुठे आहे तुमचं? हा, सॉरी मॅम। जा नवीन चहा घेऊन या, जा। येस मावशी, अगं चहा नको आता, इट्स ओके। अरे असं कसं आकाश? अगं नाही, मी नेक्स्ट टाइम येणार तेव्हा नक्की पिईन, प्रॉमिस। नक्की? प्रॉमिस। ओके। मिस्टर लकी। येस। हे सॉरी, मी आज एकच पत्रिका घेऊन आलोय, पण तुम्हाला विशाखा मावशी सोबत यायचंय लग्नाला। आय वुड रियली लव्ह टू होस्ट यू, टू नो यू मोर। सेम इयर। आणि पत्रिकेची वगैरे अजिबात गरज नाही, नो फॉर्मॅलिटीज। मी मॅडम सोबत नक्की येईन लग्नाला, आय प्रॉमिस। एक मिनिट, तुम्ही मला तुमचा नंबर देता का? श्योर। हां, ओके सर, तुम्ही माझा नंबर सेव्ह करा आणि तुम्हाला कधी कसलीही गरज लागली ना तर या गरीबाला लक्षात ठेवा। ओके, थँक्यू। मावशी, येतो। बाय बाय बाय।
अरे आकाश आता हाय. हाय. हाऊ आर यू? आय एम गुड. हाऊ आर यू? तू इथे? ते लग्नाची पत्रिका द्यायला आलो. ओ तू एकटाच? हा. कोणी? काय लो? नाही आपल्या या जयश्री आंटी नाही दिसत आहेत तुझ्याबरोबर. नाही ऍक्च्युली सगळेच लग्नाच्या कामात बिझी आहेत. आईनेच मला सांगितलं की जा आणि पत्रिका देऊ. ग्रेट. चल मी येतो आणि लग्नाला ये नक्की. अरे नक्की म्हणजे काय. बाय बाय. बाय. हो तुझ्या घरात लग्नाची तयारी सुरू आहे म्हणून अखिल माझा फोन उचलत नाहीये. तर धनया तुला आत्ताच काहीतरी करायला हवं. नाहीतर अखिल एकदा का हातून सुटला तर सुटला. ऍटलिस्ट आदिती तरी फोन उचलेल. आदिती तुला शॉपिंगचं पडलंय. हो घरात इतकी कामं आहेत. ये इथे ये. हे घे पकड. चल निवडून दे पटकन. चल अगं अगं पाडशील ना आदिती. हॅलो भैया काकी. काकी आय मीन सुरभी. हां अगं माझी फ्रेंड आहे तिचं ना पेट नेम आहे काकी. हॅलो हा तू कसा कॉल केलास मला? काकी हे असलं कसलं पेट नेम आहे? काय ना आजकालच्या मुली. माइंड कर माइंड कर. अर्जंट आहे. एक मिनिट. अरे का यांचं ना खरंच काय फोन आला आहे काकीचा. काकीचा? धनया काकी. हळू हळू. हॅलो ऐक ना. हॅलो. ते घरी ना दादाच्या लग्नाची गडबड सुरू आहे त्यात बिझी. मी नंतर करतो फोन. ठीक आहे? अरे ऐक हे अखिल. काय रे अखिल? कोणाचा फोन आहे? नाही तू फोन उचलत नाहीये म्हटल्यानंतर अदितीला फोन आला आहे. कुणाचा फोन? इथे आम्ही बस्ता बांधायला बसलोय आणि तू फोनवर बिझी. काय रे? आत्या 2 मिनिट. अच्छा बेबी कांट टॉक. बाय. हे बसता म्हणजे शॉपिंगला जायचं ना? हो हो मी दादाला पण सांगितलंय. हॅलो हा रानडे ऐका. आपण सगळे जाणार ना? आणि वहिनीच्या घरचं पण येणार आहेत ना? मी गाडीची अरेंजमेंट करतो ना. बाय बाय. अरे काय याचं? याने माझ्याशी काहीच न बोलता कसं काय फोन कट केला? हा जर आत्ताच माझ्याशी असा वागतोय तर पुढे कसा वागेल? आणि घरात तर उद्या बस्त्याच्या शॉपिंगला जाण्याची तयारी सुरू आहे पण मला एकाही शब्दाने बोलला नाही. या सॉरी अखिल पण माझ्याकडे आता काहीच ऑप्शन नाही. माझ्याकडे आता हा शेवटचा उपाय उरलाय आणि यानंतर अखिल काय त्याच्या घरचेही मला इग्नोर करू शकणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.